संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। रायगडच्या मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ कुंभारली जलजीवन योजनेतून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतो। याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचा आदेश दिला होता। मात्र त्यावर काहीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। पुढील टंचाई काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असून त्याबाबत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास मोठे जन आंदोलन करण्याचा इशारा कुंभारली मुंबई मंडळाचे राकेश म्हाप्रळकर यांनी दिलाय। नमस्कार, आम्ही म्हाप्रळ कुंभारली तालुका मंडळ जिल्हा रत्नागिरीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई आज इथे जमलो आहोत। कारण गेले खूप 1.5 वर्षापासून ही जलजीवन मिशन योजना चालू आहे। त्या संदर्भात आम्ही वारंवार ग्रामपंचायत, त्याच्यानंतर पंचायत समिती, रत्नागिरी जिल्हा अनेक ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे। कारण या विहिरीचं पाणी जे आहे ते दुर्गंधयुक्त पाणी पिण्यायोग्य नाही, याची वारंवार आम्ही पत्र व्यवहार पंचायत समिती, जिल्हा रत्नागिरी जिल्हा जी जलजीवन मिशन आहे या विभागाशी आम्ही अंतर्गत सर्वांशी पत्र व्यवहार केलेला आहे। तरी सुद्धा अजूनपर्यंत कोणतीही याच्यावरती कारवाई झालेली नाही। या संदर्भात ग्रामपंचायत म्हाप्रळ लोकोरवन इथे आमची 6 फेब्रुवारी 2025ला ग्रामसभा झाली होती। त्या संदर्भात त्या पाण्या खात्याच्या अधिकारीही सुद्धा आले होते। त्यांनी संबंधित ठेकेदार त्यांना या विहिरीचा पाण्याचा उपसा करून पुन्हा या पाण्याचा रिपोर्ट करावा हे पुढील 8 दिवसात त्यांना सांगितलं होतं। तरी सुद्धा आज 20 दिवस होऊन सुद्धा या विहिरीचा उपसा केलेला नाहीये। 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी रायगडमधील पोलादपूरच्या तहसीलदारांवर अँटी करप्शन